जय भीम पब्लिक. कुठे चालली ग? डीमार्टला चालली. डीमार्टला किराणा भरा दे है ना. आम्ही जवळजवळ 3 ते 4 महिन्यानंतर डीमार्टला चाललो. कारण की 3-4 महिन्यांनी म्हणजे 7-8 महिने झाले असतील आम्ही डीमार्टले 7-8 महिना झाले असतील आम्ही डीमार्टला जायला नव्हतो. कारण आहे की आम्ही जटे राहतच ना, तर आम्ही सोसायटीनं बाहेर असं छोटंसं आर मार्ट असं छोटंसं डीमार्ट सारखं छोटं आहे, पण तटे पण सगळं काही भेटस जसं डीमार्टमध्ये भेटस तसंच. तर आम्ही तटेच जातच म्हणून काही आम्ही आमल्या गाडी मावासालेच भेटत नाही. आम्ही स्वतःनी गाडी राहायचं ना, आम्ही 5 महिना 6 महिन्यानंतर एका वेळेस गाडी भेटतस. कारण की असले टाईमच राहत नाही. या एवढा ते गाडी नाही चालवतच, मोठा पोरगा चालवत गाडी. आणि त्याला म्हणजे आम्हाला काही कामच नाही राहत ना बाहेर कुठे जावं वगैरे. पोरं कुठे आपण कधी मधी महिना 1 टाईम किंवा 2 टाईम अशीच आम्ही गाडी निघत बाहेर, नाही तर अशी उभीच राहते. आम्ही गाडी लेवलला 6 वर्ष जायलेत. कारण की या गाडीनं आम्ही जेव्हा मॉडेल निघणार त्यांना भेटणार ना तेव्हाच निघती. कच्ची दिवस घेत म्हणजे आम्ही जास्त गाडी बसायलाच भेटत नाही, घरनी गाडी राहायचं. म्हटलं चला आज डीमार्टला जाऊ म्हटलं. आणि आमले तेवढंच फिरायला पण भेटी. कारण की पाऊसनं तर आम्ही अजिबात कुठेच जातच नाही. असं काही ऐकायलेच ना, त्यामुळे आम्ही कुठेच जातच नाही. मग गाडी पण निघत नाही ना, ते पोरं चालवतच गाडी, त्या कधीमध्ये त्या फिरावतच. तेच ना, पण बाईक आहे हा मोठा कामले जास्त त्याला पण टाईम भेटत नाही. दाखला बाईक आहे तर बाईकवर जास, मग गाडी जास्त काही निघत नाही. ते कधीमध्ये निघस, पण गाडी उभीच राहस, नाही तर मग देरली जास फिरावतच त्या. म्हणजे तेच नाकडेच राहस. त्याच महिना 4-5 टाईम त्याच गाडी लिहितातच. कारण की आम्हाला टाईमच भेटत नाही, असलं टाईम नाही भेटत. आणि मला तर काही येतच नाही बरं गाडी वगैरे. आणि आपलं काही एवढा इंटरेस्ट पण नाही आहे. कारण की आपलं घर काही कार मिळणी होती, पण आटी लिहिले नवराला. तर तेच सांगा नव्हतं म्हटलं, घरनी गाडी राहायचं म्हणजे आम्ही 5 आणि 6 महिन्यानंतर एखाद टाईम भेटतात. आणि हाऊस टाईम भेटत आमले पहिले ना. ड्युटी फक्त ड्युटी करानं आणि घर येत ना, तो मग असं नवीन होती ना, तर आम्ही रोज रात्री निघूत फिरायले. म्हणजे त्यातलं तो गाडी शिकाणं होती तेव्हाच निघूत. त्यानंतर शिकणार तर मग आणि नंतर माझे पोरं बी चालवतात. पहिले त्यातले जे पोरसले येणे गाडी तर ते चालाडेत, पण आता त्यातले काही कटायच गाडी चालावाना, त्यामुळे त्या काही चालवतात नाही. आणि त्यासनी ड्युटी आधी जवळच ते गाडीना काही प्रश्नच येत नाही. बाईक रास्त बाईकवरच जातस. आणि आता मी स्वतः मार्केटले वगैरे जास रिक्षाने जावा आणि रिक्षाने यावानं. गाडीनं काही जास्त काम राहत नाही. तेच सांगा नव्हतं. आणि आता मी मस्त डीमार्टले जाऊ. डीमार्टमधून 8 ते 9 धारणं किराणा भरा. दीदीने मस्त खेळणं वगैरे लिहिलं. म्हणजे लई दिवस घेतात ना, 7-8 महिन्यानंतर डीमार्टमध्ये जे पाहिजे आपलं जे सगळं घरमधलं एकूण एक वस्तू सगळं डीमार्टमध्ये भेटस. कपडा वगैरे सगळं काही. आणि लई दिवस झालं तात, त्यामुळे मग म्हटलं त्याला ते भरी आणू किराणा वगैरे. तेव्हा आम्ही किराणा वगैरे भरा. आणि तिकडनं आल्यावर मस्त मस्त एक जुनं दुकान आहे वडापावनं. इतका फेमस वडापाव आहे ना, तर तिने अशी एवढी गर्दी राहस ना, म्हणजे लई गर्दी राहस आणि इतका टेस्टी बी राहस ना. तर मी नेहमी वडापाव वगैरे खावायला जातस जर कधी निघली तर. चला मग ते घर जातस. आज ना व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब कर द्या. आज मी मस्त श्री दत्त वडापाव कोथिंबीर वडी बनवणार शे. तो पण छोटासा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ बनायले त्यामध्ये शिमला असले. चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया मग.
नेक्स्ट व्हिडिओ मग तोपर्यंत बाय, काळजी घ्या. ऐक साजणी या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा.